नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण पूर्व येथील नेतेवली परिसरातील एका घरात चोरी करून घरातील सर्व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या 2 चोरट्यांना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. नदीम खान आणि राम गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपांची नावे आहेत. या चोरीतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी घरातील दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्याबरोबरच पंखे तसेच गॅस सिलेंडरही चोरून नेला होता. पोलिसांनी दोघांना अटक करून चोरीस गेलेले दागिने आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींनी यापूर्वी आणखी किती चोऱ्या केल्या आहेत तसेच त्यांचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास सध्या कोळशेवाडी पोलीस करत आहे. कोळशेवाडी पोलीस स्टेशनला 23/7 रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा बाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्याला येऊन दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 प्रमाणे नोंद केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने, फॅन, गॅस सिलेंडर व इतर वस्तू असे चोरी गेल्याबाबतची आपल्याला तक्रार प्राप्त झाली व कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार आणि क्राईम PI खेडकर यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी संदीप भालेराव व DBचे पथक यांच्यामार्फत त्याबाबतचा तपास सुरू केला. त्यामध्ये 2 आरोपी नेतोली परिसरामध्ये राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. सर्व गेलेला 100% मुद्देमाल जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे. त्यामध्ये 32 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर व फॅन वगैरे अशा वस्तू यामध्ये हस्तगत केलेले 2 आरोपींना अटक केलेली आहे. गॅस सिलेंडर कसा चोरी केला होता? घरातून फिर्यादी आणि फिर्यादीचे कुटुंब हे राहणार लातूर या ठिकाणचे आहेत. ते 15/7 रोजी गावी गेलेले होते. ज्यावेळेला ते गावावरून आले 22 तारखेला त्यांना आल्यानंतर हे घरातील आपली घरफोडी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी फिर्याद मिळालेली आहे. यातील एक आरोपी आहे नदीम लियाकत खान, 39 वर्षाचा आहे आणि दुसरा राम गायकवाड आहे 36 वर्षाचा. हा नदीम खान आहे तो काही कामधंदा वगैरे करत नाही आणि जो राम गायकवाड आहे तो रिक्षा चालक आहे. राहणारे हे नेतुली आणि आनंदनगर परिसरामध्ये आहेत. त्यांचा पूर्व इतिहास बघून आणखी त्यांनी अशा प्रकारच्या कुठं चोऱ्या केलेल्या आहेत याबाबतचा अधिक तपास